कल्याणमधून बातमी आहे। कल्याणमध्ये इमारत कोसळली आणि 6 जणांचा मृत्यू झाला। ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस इमारत कोसळण्यापूर्वी 12 तासांपूर्वीच पालिकेकडून देण्यात आली होती। इमारत धोकादायक असल्याची नोटीस देण्यात आली। या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट पालिकेकडून करण्यात येणार होतं। इमारतीमध्ये जी कुटुंब राहत होती त्या कुटुंबांपैकी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण बोलूया। अजित, दरवेळेला पाऊस यायची वेळ झाली म्हणजे पावसाची चाहूल लागली की मग सगळं स्थानिक प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर येतं की आता कुठल्या धक्कादायक आणि धोकादायक इमारती आहेत मग त्याला नोटिसा पाठवणं वगैरे। इथं दिरंगाई झालेली आहे का कुठे? काय नेमकं घडलंय? काय अधिक बातमी? सुवर्ण, दिरंगाई तर झालेलीच आहे आणि या नोटीसवरून हे स्पष्ट झालेलं आहे। ही सप्तशृंगी इमारत जी आहे ह्या इमारतीतला ढिगारा जर पाहिला सगळा इथं खाली पडलेला आहे। लोकांचे संसार जे आहेत हे या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेलेले आहेत। जी नोटीस आपण पाहताय ती 19 मेची नोटीस आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे ही नोटीस पाठवली गेली होती। या नोटीसीमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की इमारत जी आहे ती सुस्थितीत आहे का याबाबत अहवाल जो आहे तो अहवाल तात्काळ सादर करावा। मुळात नोटीस पाठवून महानगरपालिका जी आहे ती शांत बसलेली दिसते। सचिन तामखेडे नावाचे सहाय्यक आयुक्त आहे 4J प्रभागाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्यांनी नोटीस पाठवलेली आहे। स्ट्रक्चरल ऑडिट या इमारतीचं केलं जाणार होतं आणि त्यानुसार या इमारतीचं नाव जे आहे ते लिस्टमध्ये घेतलं गेलं होतं। पुढे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ही इमारत जी आहे ती धोकादायक जी आहे म्हणून जाहीर करण्यात येणार होती, पण नुसतं नोटीस लावून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथून आपला काढता पाय घेतला किंवा हात वर केले आणि दुर्घटना घडली असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही। वरती जरी याचं काम सुरू होतं, टाईल्सचं लावण्याचं काम सुरू होतं, तर पूर्ण इमारत जर तू पाहिलीस तर वरपासून बघ पूर्णपणे इमारत जी आहे ते पूर्ण इमारतीला तडे गेलेले आहेत। वरचा भाग कधी कोसळू शकतो। इमारतीचे जे पिलर्स आहेत, पिलर्सचे पूर्णपणे सळ्या जे आहेत त्या पूर्णपणे गंजलेल्या आहेत। त्यामुळे पालिकेने वेळीच इथं येऊन नागरिकांशी बोलून त्यांना स्थलांतरित करणं गरजेचं होतं। कागदोपत्री घोडे जे आहेत ते अधिकारी जे आहेत ते नाचू लागले। सचिन तामखेडे नावाचे अधिकारी, त्यांची नोटीस आहे। त्यामुळे पालिका आता यांच्यावर काय कारवाई करते हे देखील पाहावं लागेल। या इमारतीमध्ये 6 जण दगावलेली आहेत। साहू नावाचा एक परिवार, त्या परिवारातील 3 जण दगावलेली आहेत। प्रमिला साहू या ओरिसावरून 2 दिवसापूर्वीच मुलुंड इथे त्यांच्या मुलाकडे आल्या होत्या आणि त्यांची मुलगी इथं राहते म्हणून तिला भेटायला आले आणि जवळच इथं विजयनगरजवळ एक चाळ आहे तिथं सुजाता वाडी नावाची त्यांची आणखीन एक मुलगी आहे। त्या दोघींना इथं बोलवलं। त्या राहिल्या होत्या साधारणपणे काल जी घटना घडली तेव्हा 1:30 वाजता त्या घरी आल्या होत्या आणि त्यांची चर्चा करत होत्या। 5:30 वाजता त्या निघणार होत्या। तत्पूर्वी दुपारचं जेवण करून ते बसल्याच होत्या आणि ही घटना घडली। या घटनेत प्रमिला साहू आणि त्यांच्या 2 मुली ज्या आहेत सुनीता साहू आणि पाडी म्हणून, त्या तिघींचाही मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी आहे। 18 मेला त्यांचा वाढदिवस होता आणि 2 दिवसा म्हणजे आज त्यांचा वाढदिवस जो आहे तो मुलुंडला साजरा केला जाणार होता आणि त्याकरता सर्व एकत्र येणार होते, पण त्याआधीच काळाने घाला घातलेला आहे। आपल्यासोबत एक रहिवासी आपण त्यांना विचारू, इमारती होतात। आप कहाँ पे रहते हैं? यहाँ पे 102 सामने 102 नंबर 102 नंबर में। आप कहाँ पे थे? कभी क्या हुआ? और मैं काम पे था, तुलभे में था उस समय जब फ़ोन आया था जब कि बिल्डिंग गिरा हुआ करके। आपकी फैमिली कहाँ पे थी? फैमिली गांव में थी, मैं अकेले रहता था इसमें। अकेले? कौन सा आपका 102 नंबर बाजू, आपके बाजू में मेरे बाजू में एक आजी थी, वो ऑफ हो गई है। वो प्रमिला साहू? हाँ, आजी ऑफ हो गई। ते प्रमिला साहू यांचे बाजूचे आहे ते 102 नंबरला बाजूचे रूम जे कपडे तिथे टांगलेले आपल्याला दिसत आहेत तिथंच हे राहत होते। हे कामाला गेले होते। ह्यांच्या घरच्या ह्यांचे जे पत्नी आणि मुलं जे आहेत ते गावाला गेले होते। अनेक असे इथल्या इमारतीमधील रहिवासी आहेत जे लागून आहेत, म्हणजे हा स्लॅब फक्त या भागातला पडलेला आहे पण पूर्ण इथून जे ते डॅमेज झालेलं होतं आणि इथले बरेचसे लोक जे आहेत ते गावाला गेली होती आणि त्यामुळे आणखीन मोठा अनर्थ जो आहे तो टळला आहे। पण सुवर्ण, या नोटीसवरून स्पष्ट होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच स्ट्रक्चरल ऑडिट केलं असतं किंवा फक्त नोटीस चिटकून हात वर नसते केले आणि पुढे येऊन जर कारवाई केली असते, लोकांना बाहेर काढलं असतं किंवा त्यांना कुठे स्थलांतरित केलं असतं किंवा इमारत जी आहे तिची नेमकी पाहणी जरी केली असती आणि एक निर्णय घेतला असता, नक्कीच ही दुर्घटना घडण्यापासून टळू शकली असती। वेळीच गोष्टी घडायला हव्या होत्या। नोटीस वेळीच पाठवणं, तिथे घरं रिकामी करणं म्हणजे एवढा मोठा अनर्थ टळला असता। 6 जण दगावलेले आहेत। धन्यवाद अजित, माहिती दिल्याबद्दल।